लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता आजच वाटप करा। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे। नमस्कार, आज दिनांक 7 फेब्रुवारी 2025। आज राज्यातील तब्बल 36 जिल्ह्यांपैकी 15 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा 8वा हप्ता जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। जर तुमचा फॉर्म लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल तर तुमच्यासाठी अत्यंत मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, आज दिनांक 7 फेब्रुवारी 2025 आज राज्यातील तब्बल 36 जिल्ह्यांपैकी 15 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता जमा केला जाणार आहे। परंतु आज 7 फेब्रुवारी 2025 आज मुंबई येथे मंत्रिमंडळाची बैठक पार पडलेली आहे। तर त्या बैठकीमध्ये लाडकी बहीण योजनेविषयी सर्वात मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। जर तुम्ही लाडकी बहीण असाल आणि तुमचा फॉर्म लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल तर तुमच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता 2100 रुपये प्रमाणे जमा केला जाणार आहे। परंतु राज्यामध्ये एकाच दिवशी सर्व पैसे हस्तांतर करणे शक्य होत नाही। त्याच अनुषंगाने आज राज्यातील तब्बल 36 जिल्ह्यांपैकी 15 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा 8वा हप्ता जमा केला जाणार आहे। तर बघा, आज अखेर बहिणींची प्रतीक्षा संपलेली आहे। भरपूर दिवसांपासून माता भगिनींच्या मनामध्ये प्रश्न पडलेला होता की फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी येणार। तर त्याच्यावरती आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय झालेला आहे की 8वा हप्ता आजपासून वाटप करण्याचे निर्णय सुद्धा घेण्यात आलेले आहे। काही प्रमुख बँकांना प्राधान्य सुद्धा देण्यात आलेलं आहे। जर तुमचा जिल्हा त्या 15 जिल्ह्यांपैकी असेल आणि तुमचं बँक खातं या 8 बँकांपैकी असेल तर तुमच्या खात्यामध्ये आजच फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता जमा केला जाणार आहे। बघा, अजून 3 दिवसांनी पुणे येथे वचनपूर्ती सोहळा पार पडणार आहे। त्या अनुषंगाने 7 फेब्रुवारी, 8 फेब्रुवारी आणि 9 फेब्रुवारी या 3 दिवसांमध्ये सर्व बहिणींच्या खात्यामध्ये 8वा हप्ता जमा केला जाणार आहे। त्यानंतर 10 फेब्रुवारीला जो पुणे येथे वचनपूर्ती सोहळा आहे त्या ठिकाणी सर्व लाडक्या बहिणींना बोलावण्यास सुद्धा येणार आहे। त्यामुळे वचनपूर्ती सोहळ्याच्या अगोदरच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता जमा केला जाणार आहे। परंतु भरपूर माता भगिनींनी, भरपूर लाडक्या बहिणींनी कालच्या व्हिडिओमध्ये कमेंट केलेली होती की फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याची रक्कम किती करण्यात येणार आहे, 1500 येणार आहे की 2100। तर बघा, आज मंत्रिमंडळाची बैठक झालेली आहे। तर त्या बैठकीमध्ये फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता 2100 रुपये प्रमाणे जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे। त्यामुळे लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेल्या सर्व बहिणी खुश झालेल्या आहेत। त्याच अनुषंगाने बहिणींच्या मनामध्ये प्रश्न पडलेला होता की नवीन वर्ष सुरू झालेला आहे परंतु 2100 रुपयांचा हप्ता आम्हाला जानेवारी महिन्याचा मिळालेला नव्हता। तर तुम्हाला फेब्रुवारी महिन्यापासून 8वा हप्ता हा 2100 रुपये प्रमाणेच मिळणार आहे। त्याच्यामुळे आज 7 फेब्रुवारी, उद्या 8 फेब्रुवारी आणि परवा 9 फेब्रुवारी या 3 दिवसांमध्ये राज्यातील तब्बल 36 जिल्ह्यांपैकी 36 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा 8वा हप्ता जमा केला जाणार आहे। परंतु ज्या माता भगिनींना अजून 7 हप्ते भेटलेले नाहीत त्या बहिणींच्या खात्यामध्ये आज मागील 7 महिन्यांचे 10.5 रुपये जमा करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहे। बघा, प्रत्येक महिन्याची रक्कम 1500 रुपये होती, असे मिळून 7 महिने आहेत तर त्या मागील 7 महिन्यांची रक्कम 10,500 रुपये इतकी रक्कम होऊन जाते। त्यामुळे तुमच्या खात्यामध्ये मागील 7 महिन्यांचे 10.5 रुपये सुद्धा जमा केले जाणार आहे। सोबतच बहिणींच्या खात्यामध्ये 8वा हप्ता 2100 रुपये, सोबतच गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये सुद्धा आजच जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे। म्हणजेच हे पैसे 4,700 रुपये सोबतच मागील 7 महिन्यांचे 10.5 रुपये सुद्धा जमा केले जाणार आहे। त्यामुळे तुम्ही लाडकी बहीण असाल तर तुम्ही या महत्त्वपूर्ण अशा 4 अटींमध्ये बसायला पाहिजे तरच तुम्हाला आज फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता जमा केला जाणार आहे। तर बघा, 8वा हप्ता मिळवण्यासाठी काही महत्त्वपूर्ण अशा अटी सुद्धा घातलेले आहेत। बघा, सर्वात प्रथम जी पहिली अट घालण्यात आलेली आहे ते म्हणजे तुम्ही तर कोणत्या सरकारी योजनेचा लाभ घेत नसावेत। त्याच्यामध्ये संजय गांधी निराधार योजना आहे, श्रावण बाळ योजना आहे, या ज्या गव्हर्नमेंटच्या योजना आहेत त्या योजनांचा लाभ घेत नसावेत। फक्त तुम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असावेत। दुसरी पात्रता म्हणजे तुमच्याकडे 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असणारा उत्पन्नाचा दाखला
असायला पाहिजे। सोबतच तिसरी अट म्हणजे तुमच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी नोकरीला नसला पाहिजे आणि चौथी अट म्हणजे तुमच्या घरामधील कोणत्याही सदस्याकडे 4 चाकी गाडी नसायला पाहिजे आणि घरामधील सदस्य टॅक्स भरत नसावा। जर तुम्ही या महत्त्वपूर्ण अशा अटींमध्ये बसत असाल तर तुम्हाला गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये आणि फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता जमा केला जाणार आहे। तर बघा, आज दिनांक 7 फेब्रुवारी 2025 आज राज्यातील तब्बल 36 जिल्ह्यांपैकी 15 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता जमा केला जाणार आहे। त्यासाठी 15 जिल्ह्यांची यादी जाहीर झालेली आहे। या 15 जिल्ह्यांची यादी बँकेत सुद्धा गेलेली आहे। बघा, फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या यादीमधील 15 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घेऊयात। परंतु चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करून ठेवा। अत्यंत महत्त्वपूर्ण आणि तुमच्या कामाची माहिती तुमच्यापर्यंत अगदी सोप्या भाषेमध्ये घेऊन येत असतो। तर बघा, या 15 जिल्ह्यांपैकी जो पहिला जिल्हा आहे तो म्हणजे पुणे जिल्हा आहे, कारण या पुणे जिल्ह्यामध्ये 10 फेब्रुवारी रोजी वचनपूर्ती सोहळा पार पडणार आहे। दुसरा जिल्हा आहे तो म्हणजे नगर जिल्हा आहे, तिसरा जिल्हा आहे तो सोलापूर, चौथा जिल्हा आहे तो सांगली, 5वा जिल्हा आहे तो सातारा आहे, बीड आहे, परभणी आहे, हिंगोली आहे, सोबतच लातूर आहे आणि उस्मानाबाद आहे। अशा पद्धतीने या 15 जिल्ह्यांपैकी 10 जिल्हे तुम्हाला सांगितलेले आहेत। उर्वरित अजून 5 जिल्हे राहिलेले आहेत, ते 5 जिल्हे सुद्धा सांगणार आहे। परंतु काही प्रमुख बँकांना सुद्धा प्राधान्य देण्यात आलेलं आहे, कारण महाराष्ट्र राज्यामधील काही बँकांना डीबीटी आहे तर काही बँकांना डीबीटी नाही। त्याच्यामुळे 8 बँकांना प्राधान्य देण्यात आलेलं आहे। ज्या बहिणींचं बँक खातं या 8 बँकांमध्ये आहे त्यांच्या खात्यामध्ये आज 100% लाडकी बहीण योजनेचा 8वा हप्ता जमा केला जाणार आहे। तर बघा, या 8 बँकांपैकी जी पहिली बँक आहे ती म्हणजे पोस्ट बँक। ज्या बहिणींचं खातं या गव्हर्नमेंट मान्यता असलेल्या सर्वात मोठ्या बँकेमध्ये खातं असेल त्या बहिणींच्या खात्यामध्ये आजच फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता जमा केला जाणार आहे। दुसरी बँक आहे स्टेट बँक ऑफ इंडिया, म्हणजेच भारतीय स्टेट बँक। ज्या बहिणींचं खातं भारतीय स्टेट बँक SBI या बँकेमध्ये आहे त्यांच्या खात्यामध्ये सुद्धा लाडकी बहीण योजनेचा 8वा हप्ता जमा केला जाणार आहे। सोबतच तिसरी बँक आहे बँक ऑफ इंडिया, सोबतच चौथी बँक आहे HDFC बँक, सोबतच 5वी बँक आहे ICICI बँक, सोबतच 6वी बँक आहे महाराष्ट्र ग्रामीण बँक, 7वी बँक आहे बँक ऑफ इंडिया आणि 8वी बँक आहे बँक ऑफ महाराष्ट्र। अशा पद्धतीने 8 बँकांना प्राधान्य देण्यात आलेलं होतं। जर तुमचं बँक खातं या 8 बँकांपैकी असेल तर तुमच्या खात्यामध्ये आजच फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता जमा केला जाणार आहे। परंतु आपल्या चॅनलच्या माध्यमातून लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठं गिफ्ट सुद्धा ठेवण्यात आलेला आहे। जर तुमचा फॉर्म लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल तर तुमच्यासाठी आपल्या चॅनलच्या माध्यमातून आनंदाची बातमी आहे। बघा, आपल्या चॅनलच्या माध्यमातून 36 पैठणी साड्या वाटणार आहोत। त्या 36 पैठणी साड्या पॅकिंग सुद्धा केलेल्या आहेत, कारण आपल्या चॅनलवरती 1,13,933 इतके सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत। त्याच अनुषंगाने आपल्या चॅनलवरील ज्या लाडक्या बहिणी सबस्क्रायबर असतील, ज्या लाडक्या बहिणी आपला रोज व्हिडिओ पाहत असतील आणि त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलेला असेल आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलेला असेल त्या बहिणींना या 36 पैठणी साड्यांमधील एक पैठणी साडी पोस्टाने त्यांच्या पत्त्यावरती पाठवली जाणार आहे। तर बघा, लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता 15 जिल्ह्यांमध्ये विस्तार केला जाणार आहे। परंतु आज जी मंत्रिमंडळाची बैठक पार पडलेली आहे तर त्या बैठकीमध्ये 8वा हप्ता 15 जिल्ह्यांमध्ये विस्तार करण्याचा निर्णय घेतलेला आहे। सोबतच लाडक्या बहिणींना सक्षम बनवण्यासाठी काही महत्त्वपूर्ण अशा उपाययोजना सुद्धा सुरूच केलेल्या आहेत, कारण महाराष्ट्र राज्यामधील लाडक्या बहिणींसाठी सरकारने विविध लाभ घोषित केलेले होते। त्याच अनुषंगाने परत एकदा 3 योजनांचे अर्ज सुरूच करण्यात आलेले आहेत। जर तुम्ही लाडके बहीण असाल आणि तुम्हाला या 3 योजनांपैकी कोणत्या जर योजनेचा अर्ज करायचा असेल तर तुम्ही सुद्धा लवकरात लवकर अर्ज करायचा आहे। परंतु याच्यामध्ये काही महत्त्वपूर्ण अशा
पात्रता आहे, सोबतच अटी शर्ती सुद्धा घालण्यात आलेल्या आहेत. तर त्या पात्रता आणि अटी शर्ती कोणकोणत्या आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घेऊया. तर बघा, लाडक्या बहिणींसाठी ज्या 3 योजना घोषित करण्यात आलेल्या होत्या, तर त्या 3 योजनांपैकी जी पहिली योजना आहे ती म्हणजे मोफत शिलाई मशीन योजना. बघा, मोफत शिलाई मशीन योजनेसाठी 15,000 रुपये रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमाच केले जाणार आहे. परंतु यासाठी तुम्हाला प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना या योजनेमार्फत अर्ज करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला शिलाई मशीन खरेदीसाठी 15,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये डीबीटीच्या मार्फत जमाच केले जाणार आहे. परंतु मोफत शिलाई मशीन योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेण्यासाठी काही अटी सुद्धा घालण्यात आलेल्या आहे. पहिली अट म्हणजे तुमचा फॉर्म लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असावा, तुमच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी नोकरीला कामगार नसावा, घरामधील कोणताही सदस्य पेन्शन घेत नसावा, घरामधील कोणताही सदस्य सरकारी टॅक्स किंवा खाजगी टॅक्स भरत नसावा, तरच तुम्हाला प्राथमिक स्वरूपामध्ये शिलाई मशीन योजनेचा लाभ घेता येणार आहे. सोबतच लाडक्या बहिणींसाठी जी दुसरी योजना घोषित करण्यात आलेली आहे ती म्हणजे प्रधानमंत्री घरकुल योजना. बघा, केंद्र सरकारकडून महाराष्ट्र राज्यामध्ये लाडक्या बहिणींसाठी तब्बल 20 लाख घरे मंजूर करण्यात आलेले आहेत. जर तुम्ही लाडकी बहीण असाल आणि तुम्हाला घरकुल योजनेचा अर्ज करायचा असेल तर तुम्ही या अटी शर्तींमध्ये बसायला पाहिजे. त्यानंतरच तुमच्या खात्यामध्ये घर बांधणीसाठी 1,20,000 तर जागेसाठी 1 लाख रुपये तुमच्या खात्यामध्ये जमाच केले जाणार आहे. टोटल मिळून घर बांधणीसाठी 2,20,000 इतकी रक्कम लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमाच केले जाणार आहे. परंतु याच्यामध्ये महत्त्वपूर्ण अशा अटी शर्ती सुद्धा घालण्यात आलेल्या आहेत. तुमच्याकडे 5 एकरपेक्षा जास्त शेत जमीन नसायला पाहिजे, घरामधील कोणताही सदस्य सरकारी नोकरी, सरकारी टॅक्स किंवा सरकारी पेन्शन घेत नसावे. जर तुम्ही या महत्त्वपूर्ण अशा अटी शर्तींमध्ये बसत असाल, पात्रतेमध्ये बसत असाल, तर तुम्हाला याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे. सोबतच लाडक्या बहिणींसाठी जी तिसरी योजना सुरू करण्यात आलेली आहे ती म्हणजे मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना. बघा, या मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजनेअंतर्गत ज्या बहिणींचे फॉर्म लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेले आहेत त्या बहिणींच्या खात्यामध्ये थेट 2,500 रुपये वर्षासाठी जमाच केले जाणार आहे. जर तुम्हाला 3 गॅस सिलेंडर मोफत पाहिजे असेल तर तुम्ही सुद्धा या मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजनेचा अर्ज करणं गरजेचं आहे. त्यानंतर तुमच्या खात्यामध्ये गॅस कनेक्शनसाठी 2,500 रुपये सुद्धा जमाच केले जाणार आहे. आणि जी शेवटची योजना आहे ती म्हणजे मोफत पेटाची गिरणी. बघा, मोफत पेटाच्या गिरणीसाठी तुमच्या खात्यामध्ये 20,000 रुपये रक्कम जमाच केले जाणार आहे. यामध्ये सुद्धा सेम टू सेम पात्रता घालण्यात आलेली आहे की सरकारी नोकरीला नसावे, पेन्शन नसावे, सरकारी टॅक्स कोणताही सदस्य भरत नसावा. जर तुम्ही या अटी शर्तींमध्ये बसत असाल तर तुम्ही या 3 योजनांचा प्राथमिक स्वरूपामध्ये घेऊ शकता. परंतु तुम्हाला 15 जिल्ह्यांपैकी 10 जिल्ह्यांची नावे सांगितलेली होते. उर्वरित जे 5 जिल्हे राहिलेले आहेत ते 5 जिल्हे सुद्धा लगेच सांगून टाकतो. बघा, सर्वात प्रथम मुंबई शहर आहे, मुंबई उपनगर आहे, सोबतच रायगड आहे, रत्नागिरी आहे, सोबतच बुलढाणा आहे, अमरावती आहे, यवतमाळ आहे आणि चंद्रपूर आहे. अशा पद्धतीने 15 जिल्ह्यांमध्ये आज लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता जमाच केला जाणार आहे. उर्वरित जे जिल्हे असतील त्या जिल्ह्यांमध्ये येत्या 2 दिवसांमध्ये हे पैसे सुद्धा जमाच केले जाणार आहे. परंतु आपल्या चॅनलच्या माध्यमातून लाडक्या बहिणींसाठी 36 पैठणी साड्या ठेवण्यात आलेल्या होत्या. जर तुम्हाला या 36 पैठणी साड्यांपैकी एक पैठणी साडी आपली असावी वाटत असेल तर तुम्ही या चॅनलवरील 3 अटी पूर्ण करायच्या आहेत. बघा, पहिली अट अशी घालण्यात आलेली आहे की तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक केलेला असावं, सोबतच चॅनलला सबस्क्राईब केलेला असावं आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलेला असावा. ज्या ज्या बहिणींनी या अटी पूर्ण केलेल्या असतील तर त्या बहिणींना पोस्टाने त्यांच्या पत्त्यावरती एक पैठणी साडी पाठवली जाणार आहे. बघा, सर्व माहिती अगदी मुद्देसूद पद्धतीने दिलेली आहे. त्याच्यामुळे जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा. तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र.